मराठी कुटुंबातनं आलो होतो. मला न आणि ण ह्यातला फरकही तेव्हा कळत नव्हता. मी असंच म्हटलं, की "अरे मी करू का हा रोल?" तर सगळे म्हणजे माझ्यावर सगळेच हसले होते, की "अरे तुझा काय संबंध आहे नाटकाशी? तू कुठं ॲक्टिंग बिक्टिंग करतो? तुला काय येणार आहे?" प्रवीण तरडेला एकांकिका स्पर्धेमध्ये हरवलेला मी त्यावेळेला पहिला होतो पुण्यात. त्यातून आमची मैत्री झाली. उत्तेजनार्थ अभिनय मिळवलेला देवेंद्र गायकवाड, नंतर पुरुषोत्तम करंडकमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता देवेंद्र गायकवाड आणि आत्ताच फिल्मफेअर डेब्यू डिरेक्टर देवेंद्र गायकवाड. नमस्कार, मी देवेंद्र गायकवाड. मला आता जवळ-जवळ पूर्ण महाराष्ट्र दया ह्या नावानं ओळखतो. दया हे नाव मला मुळशी पॅटर्न सिनेमानं दिलं आणि मुळशी पॅटर्न सिनेमानं माझ्यासारख्या अनेक कलाकारांचे करिअर केले म्हणजे आम्ही आत्ताही नवीनच आहोत ह्या फील्डमध्ये, सिनेमा क्षेत्रात. आमचे रोज प्रयत्न चालू आहेत, की नवीन-नवीन काम कसं करता येईल, लोकांपर्यंत नवीन-नवीन फिल्म्स कशा देता येतील, नाटक कसं देता येईल किंवा नाटकात काम कसं करता येईल, दिग्दर्शन कसं करता येईल. हा सर्व प्रवास माझा 2001 पासून चालू आहे. आता 2024 पर्यंत आपण आलेलो आहोत. आयुष्यात मला कधी वाटलंच नव्हतं, की मी नाटक सिनेमांमध्ये काम करीन. म्हणजे प्रामाणिकपणा हे असायलाच हवा. मी शाळेमध्ये कबड्डी खेळायचो, क्रिकेट खेळायचो. जिल्हास्तरीय लेवलपर्यंत आम्ही दोन्ही टीममध्ये होतो. कबड्डीच्याही होतो, क्रिकेटच्याही होतो. कालांतरानं मी कॉलेजला आलो. कॉलेजच्या क्रिकेटच्या टीममध्येही मी खेळू लागलो. त्याच्यानंतर ॲक्सिडेंटली मी नाटक ह्या क्षेत्रात आलो. माझा एक मोठा ॲक्सिडेंट झाला होता. त्यामुळे माझं क्रिकेट मला सोडावं लागलं. माझ्या लिगामेंट इंजुरी झाली होती आणि मला पूर्ण डॅमेज झाला होता पाय त्या काळी. डॅमेज म्हणजे लिगामेंट तुटलं होतं आणि परफॉर्मन्सवरती परिणाम होत होता. त्यामुळे मला क्रिकेट थोडं कमी करावं लागलं. पण आजही मी क्रिकेट तेवढ्याच आवडीनं खेळतो. टिल डेट खेळतो. म्हणजे क्रिकेट ही आवड म्हणून राहिली. पण जेव्हा मी नाटक आणि सिनेमा क्षेत्रात आलो, तेव्हा मी कॉलेजमध्ये असताना एकांकिका स्पर्धांमध्ये पहिल्यांदा काम केलं आणि एकांकिका स्पर्धेतही मी ॲक्सिडेंटली आलो. माझा एक मित्र होता, तो नाटकात काम करायचा. माझ्याकडे गाडी नव्हती. त्या मित्राबरोबर मी कॉलेजला यायचो आणि जायचो. म्हणून त्याची नाटकाची तालीम होईस्तोवर आम्हाला बसावं लागायचं. इतकं बेसिक होतं. स्वतःकडे गाडीही नव्हती त्या काळी. म्हणजे गाडी होती, पण आमच्याकडे अशी एवढी परिस्थिती नव्हती, की गाडीने रोज कॉलेजला जा, गाडीने रोज कॉलेजवरनं या. हे काय अफोर्ड करू शकत नव्हतो आम्ही. त्यामुळे एक माझा मित्र मला कॉलेजला घेऊन यायचा म्हणून त्याच्याबरोबर जायचं. मग त्याची नाटकाची तालीम असायची म्हणून आम्ही त्याची नाटकाची तालीम संपेस्तोवरती कॉलेजमध्ये बसून राहायचं. हा त्यावेळेचा प्रपंच होता सगळा. आणि मग आम्ही असेच राकट पहिल्यापासनं त्याच्या कॉलेजमध्ये असताना, आमच्या कॉलेजमध्ये असताना ते नाटकाची प्रॅक्टिसेस वगैरे चालायची. तर त्याचा दिग्दर्शक मित्र म्हटला, "अरे तुझे मित्र इथं बसून असतात तर त्यांना निदान बॅकस्टेज तरी करायला बोलव. म्हणजे निदान काही उचला-उचली, लेवल उचलत आहेत, सेट लावत आहेत. म्हणजे आम्हाला आपली कामं करून तरी घ्या." म्हटलं. आमच्या कॉलेजला म्हणजे मी मराठवाडा मित्रमंडळाचं वाणिज्य महाविद्यालय इथून पास आऊट झालो. मी तिथून एम.कॉम केलं. IMCC इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस इथून मी DBM केलं. मी 2 कॉलेजेसमधनं केलं आणि हे पूर्ण शिक्षण मी फक्त नाटकासाठी केलं, हेही मी तुम्हाला सांगतो. म्हणजे नाटकात काम करता यावं आणि पुरुषोत्तम स्पर्धेत भाग घेता यावा म्हणून म्हणून मी कॉलेजमध्ये वेगवेगळे कोर्सेस केले. त्याचा आज मला फायदाही झाला. आता एखाद्याला वाटेल की काय हा फक्त कॉलेजमध्ये गेला आणि नाटकात काम करायचं म्हणूनच शिकला. असं नाही आहे. शिक्षण तितकंच महत्त्वाचं आहे. पण मी शिकलो, एम.कॉम केलं, DBM केलं, नाटकात कामं केली, पुरुषोत्तम करंडक मिळवला, फिरोदिया करंडकमध्ये काम केलं, वेगवेगळ्या नाटकांमध्ये कामं केली, वेगवेगळ्या नाटकांमध्ये आम्ही स्पर्धा गाजवल्या, सगळी पहिली बक्षिसं घेतली, दुसरी बक्षिसं घेतली. त्याआधी येतो म्हणजे जेव्हा मला नाटकात काम करायला म्हणून बोलवलं, बॅकस्टेज करायला लागलो मी. बॅकस्टेज करत असताना एका पुरुषोत्तमला एका नाटकाचा प्रयोग झाला. त्याच्यानंतर त्या नाटकाचा पुढच्या एका स्पर्धेला प्रयोग होता आणि त्यामध्ये एक पात्र होतं. त्याला त्याच्या घरच्यांनी सांगितलं, की "तुला आता नाटकात काम करायला अलाउड नाही बुवा." मग अचानक एक पोकळी निर्माण झाली त्या नाटकाच्या टीममध्ये, की अरे हा रोल कोण करणार? बरं, रोज तिथं बॅकस्टेज करत असताना ते नाटक पूर्णपणे पाठ झालं होतं. मी असंच म्हटलं, की "अरे मी करू का हा रोल?" तर सगळे म्हणजे माझ्यावर सगळेच हसले होते, की "अरे तुझा काय संबंध आहे नाटकाशी? तू कुठं ॲक्टिंग बिक्टिंग करतो? तुला काय येणार आहे?" कारण मी एका असं मराठी कुटुंबातनं आलो होतो. मला न आणि ण ह्यातला फरकही तेव्हा कळत नव्हता. त्यामुळे आणीपाणी बोलायचो. आजही बोलतो. म्हणजे आमच्या भागात, आमच्या घरी असं मोकळं-ढाकळंच वातावरण आहे. आम्हाला असं ते शुद्ध भाषा आम्ही या नाटकासाठी, सिनेमासाठी शिकलो आहे. म्हणजे ही आमची मूळ भाषा आहे का? तर नाही, मला त्याच्याबद्दल काही आज वाटतही नाही. म्हणजे त्यांनी काही अडत नाही, कोणाचंच काही अडत नाही.
प्रमाण भाषा आहे मराठी, ती बोलता आली पाहिजे. त्या त्या भागात जाऊन ती आपण बोलून आपलं काम करू शकतो, इतकं साधं गरजेचं असतं. पण त्यावेळेला मला न आणि नचा प्रॉब्लेम होता. तर आमचा एक मित्र होता, त्याला आम्ही जे एक माझा एक मित्र आहे, त्याचा बिचाराला म्हणजे आनंद पण म्हणता यायचं ना, तो त्याला आनंद म्हणायचा, आनंद. आम्हाला ते इतकं असं त्यावेळेला असं झालं, की अरे आपल्याला बोलता येत नाही आहे. मग ती इतर लोकं आम्हाला म्हणली, "अरे तुला नाही करता येणार नाही, असं काही होणार नाही. तो आपलं बॅकस्टेज पुरतं मर्यादित राहा, क्रिकेट खेळतोय, क्रिकेट खेळ." संपलं. मी म्हटलं, "यार असं करून नाही चालणार." असं करून कसं चालेल? आपल्याला नाटक पाठ आहे आणि आपल्याला पण आता आवड लागली आहे. बॅकस्टेज करता, करता नाटकाची आवड लागणं हे खूप महत्त्वाचं होतं आणि ती आवड मला तिथे लागली, त्या एका माझ्या मित्रामुळे. मग मी म्हटलं, "मी ट्राय करतो." तर ते म्हटले, "ठीक आहे, ट्राय करायचं असेल तर करूयात." म्हणजे संधी पण त्यांनीच दिली, की "कर बाबा ट्राय." तर नाटकाची तालीम सुरू असताना ते मला काही जमलं नाही. प्रामाणिकपणे सांगतो, मला जमलं नाही. असा प्रॅक्टिसचा हॉल असायचा. इथे एक खांब असायचा. त्या आमच्या नाटकाचा असा एक तो प्रकार होता, की त्या खांबावरती मी सगळं असं लिहून ठेवायचो, की मला अडलेल्या गोष्टी, माझे डायलॉग्स, माझे सीन्स, असे सगळे डायलॉग्स मी इथे लिहून ठेवायचो. ते मी ते वाचायचो आणि मी इकडे करायचो. म्हणजे मी इतका घाबरून गेलो होतो, जेव्हा आमची रंगीत तालीम होती नाटकाची, तेव्हा भरतनाट्य मंदिर या ठिकाणी पूर्ण प्रेक्षागृह रिकामं होतं, रितं प्रेक्षागृह होतं आणि मी स्टेजवरती एंट्री घेतली आणि मी मोकळ्या खुर्च्या बघून पळून गेलो होतो. मला इतका त्रास झाला, इतका घाबरून गेलो आणि मी माझ्या दिग्दर्शकाला म्हटलं, "मी नाही करू शकत नाटकात काम, मला माफ कर, माझं हे कामच नाही आहे." तो म्हटला, "भाऊ आता नाही असं मागं हटू शकत. आपण एवढी तालीम केली, आपण इथपर्यंत आलो आहे, तुला आता परफॉर्म करावं लागेल." त्यांनी त्यावेळेला धीर दिला. मी त्या नाटकात काम केलं. आता तो नाटक नवीन संचातल्याच कलाकारांबरोबर केला होतामुळं असा तसाच प्रयोग झाला. त्या स्पर्धेमध्ये आम्हाला काहीही मिळालं नाही आणि आम्ही त्या बक्षीस समारंभाला बसलो असताना मला तिथं अशी एक अनाउन्समेंट ऐकायला आली, की ते काय उत्तेजनार्थ अभिनय देवेंद्र गायकवाड. तर मी शेजारच्याशी गप्पा मारत असलो. ते काय अरे आता आपल्याला काही मिळालंच नाही. उत्तेजनार्थ अभिनय देवेंद्र गायकवाड. तो शेजारचा मुलगा मला म्हटला, "अरे तुझं नाव घेतात." मी म्हटलं, "गप माझं नाव कशाला घेतील?" तिसऱ्यांदा नाव घेतल्यावर मी तिथून भरतनाट्य मंदिरच्या चेअरमधनं पळत, पळत भरतनाट्य मंदिरमध्ये चढलो होतो आणि ते सर्टिफिकेट घेतलं होतं. ते सर्टिफिकेट आजही मी जपून ठेवलेलं आहे. तिथे मला कळलं, की येस, उत्तेजनार्थ अभिनय आपल्याला पहिल्यांदा मिळाले. आपण काहीतरी करू शकतो, आपली दखल कोणीतरी घेतलेली. तिथून प्रवास सुरू झाला. नाटकात काम करू लागलं. छोटे-छोटे रोल करू लागलो. तिथून आमचे सीनियर्स काही पास झाले. तीच संधी होती माझ्यासाठी. सगळे सीनियर्स पास झाले होते, की आता माझ्या ताब्यात होतं सगळं कॉलेज आणि मग मी ठरवलं, की आता आपण स्वतःचं नाटक करायचं. मी खूप प्रयत्न केले. मला पहिले 2-3 वर्ष काहीही मिळालं नाही. आमच्या नाटकाला गर्दीही व्हायची नाही. आणि आम्ही दरवेळी बघायचो आणि दुसरी लोकं अशी वेगवेगळ्या कॉलेजेसची अशी वरती स्टेजवर उभी राहून फुल बक्षिसं-बिक्षिसं घ्यायची आणि आम्ही आपली मात्र खालीच. आमच्या नाटकाला गर्दीही व्हायची नाही. मी म्हटलं, "अरे असं कसं झालं?" म्हणून मेहनत केली, खूप प्रचंड कष्ट घेतले, स्क्रिप्टवरती काम केलं, प्रयोग केले, वेगवेगळ्या लोकांना बोलून नाटक दाखवलं, त्यांच्याकडनं काही मदत घेतल्या, टिप्स घेतल्या, वेगवेगळे वर्कशॉप्स केले आणि हे करत असताना एक चांगलं नाटक करू शकलो. आणि मग त्या नाटकामुळे पण ओळख मिळाली. पुरुषोत्तम करंडक मिळालं. सर्वोत्कृष्ट अभिनय देवेंद्र गायकवाड इथपर्यंतचा प्रवास झाला. उत्तेजनार्थ अभिनय ते सर्वोत्कृष्ट अभिनय देवेंद्र गायकवाड तिथपर्यंतचा माझा प्रवास होता. सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये आपल्या पुण्यामध्ये माझ्या सगळीकडे फोटो आले होते. तो प्रसंग माझ्या आयुष्यात खूप काही देऊन गेला. तिथनं माझी ओळख झाली. मग जेव्हा नाटक करत असताना जसं-जसं वय वाढत गेलं, जसं-जसं सगळ्या एक्झाम्स देत गेलो, पुढे जात होतो तेव्हा घरनं सपोर्ट होता. घरनं म्हणायचे तुला पाहिजे ते कर. पण आपली परिस्थिती खूप भारी नव्हती. कामधंदे करून मी सगळं करायचो. म्हणजे मी कॉलेजला असताना देखील टाटा मोटर्समध्ये जॉब करायचो. मग टाटा मोटर्समध्ये जॉब करायचो तेव्हा सकाळी प्रॅक्टिस असायची म्हणून मी नाईट शिफ्ट घ्यायचो. नाईट शिफ्टला जाऊन काम करून यायचो, सकाळी परत प्रॅक्टिसला यायचो. म्हणजे माझ्यासाठी सगळी बाकीची मुलंही त्यावेळेला ॲडजस्ट करायची. खूप चांगले मित्र त्यावेळेला मी कमवले. आजपर्यंत ते माझ्याबरोबर जॉब करत असताना नाटक केलं, नाटक केल्यानंतर पुढे-पुढे आलो. मग लग्न केलं. जे सगळ्यांच्याच आयुष्यात होतं ते लग्न केलं. मग नोकरी करत होतो. पण पूर्ण वेळ नाटक सिनेमामध्ये काम करू शकत नव्हतो. कारण घरची परिस्थिती तेवढी नव्हतीच. चांगली होती पण एवढी भारी नव्हती, की मी पूर्ण वेळ नाटक सिनेमा करायला मुंबईला जाऊ शकतो. त्यावेळेला मुंबईला जाणं म्हणजे धाडसच होतं. ते काही मी करू शकलो नाही. पण मग थांबलो. जॉब करतोय, नाटक करतोय, जॉब करतोय, नाटक करतोय. मग असं लक्षात आलं, की आपली फार घुसमट होतीये. पगार फार कमी होता. 5,000 ₹10,000 इतकाच पगार होता. त्याच्यात मला असं वाटायचं, की अरे आपण काय करतोय? म्हणजे मला नाटकात काम करायचं होतं. पण जॉब करावा लागत होता. जॉबमध्ये सुट्ट्या मिळत नव्हत्या. सुट्ट्या मिळत नसल्यामुळे प्रयोगांवरती परिणाम होत होता. मग धाडस केलं, काहीतरी करू म्हटलं. एक निर्णय तर घ्यावा लागेल, की आपल्याला जर का ह्या क्षेत्रात काम करायचं आहे, तर दोन्हीकडे पाय ठेवून काम करता येणार नाही. म्हटलं ठीक आहे, मी नोकरी सोडली
लग्न झालं होतं, नोकरी सोडली होती, तरीही मी आपलं नाटकात काम करत होतो. साईड बाय साईड छोटा-छोटा एक बिझनेस उघडलं. मग आमचं एक पेट शॉप होतं. मग माझ्या एका मित्रामुळे मी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये होर्डिंग्ज वगैरे लावले. त्याच्यामध्ये पैसे म्हणावे तेवढे मिळत नव्हते. पण मी आपलं घर चालवण्या इतपत कुठनं तरी पैसे कमवणं-बिमवणं हे सगळा प्रवास करत होतो. पण जसं वय वाढतंय तसं काळ पुढे येत होता. सगळा आमचा प्रवास पुढे चालला होता. माझ्याकडे थोडे पैसे जमले होते. माझा एक मित्र होता, तो म्हटला, की "अरे ते पैसे मला दे. आपण ॲडव्हर्टायझिंग एजन्सीसारखं म्हणजे त्याची होर्डिंग्ज वगैरे होतं, तिथे काहीतरी लावू." म्हणून मी त्याला पैसे दिले. 3-3.5 लाख रुपये त्यावेळेला मी त्याला दिले होते. त्यांनी ते धंद्यात लावले. ते धंद्यात लावल्यानंतर मला रिटर्न्स म्हणावे तसे मिळत नव्हते. सगळ्या पद्धतीची घुसमटत होती. आपली ओळख मात्र सगळीकडे होती. मित्र मात्र सगळीकडे होते. चौकात माझे आजही पुणे शहरात सगळीकडे ओळखी आहेत. त्यामुळे चौक हा चित्रपट मी नंतर केला. म्हणजे त्याच्याकडे मी नंतर येतो. पण माझी ओळख, माझी सगळी बाकी सगळं व्यवस्थित चालू होतं. पण असं सॅटिस्फॅक्शन नव्हतं. मी नोकरी सोडली होती. धंदे करून बघितले होते वेगवेगळे. मी लिटरली पेट्रोल पंपावरती ₹1-1 रुपयाचे पाऊच विकलेले आहेत ऑइलचे. गणपतीमध्ये स्टॉल लावलेले आहेत वडापावचे, कोल्ड ड्रिंकचे. आता हे काय मी काय आत्मचरित्र काय तुम्हाला सांगू शकत नाही माझं. तेवढा मी मोठा नाही. पण सगळ्या पद्धतीचे धंदे करून बघितले होते. सगळ्या पद्धतीच्या नोकऱ्या करून बघितल्या होत्या. पण नाटकामधून किंवा अभिनयातून आपल्याला काहीतरी करायचं, पुढे जायचं हे कुठेतरी सतत मनात मनात चालू होतं. सतत प्रवास चालू होता. मग आता नाटकामध्ये जेव्हा काम करत असताना सगळ्या महाराष्ट्राला माहिती असलेलं नाव म्हणजे प्रवीण तरडे. तो माझा कॉलेजपासूनचा मित्र आहे. तो एकांकिकामध्ये बादशाह, किंग. त्यावेळेला त्याच्या एकांकिकेला कोणी हरवू शकेल असं पुण्यातच कोणी नव्हतं. महाराष्ट्रात पण कोणी नव्हतं. त्यावेळेला 2004 साली त्याची एक एकांकिका होती आणि 2004 साली माझी एक एकांकिका होती. आज मी म्हणजे प्रवीणही सांगतो, मीही सांगतो, प्रवीण तरडेला एकांकिका स्पर्धेमध्ये हरवलेला मी त्यावेळेला पहिला होतो पुण्यात. त्यातून आमची मैत्री झाली. म्हणजे मैत्री व्हायला दरवेळी अशी खूप चांगलीच कारणं असतात असं नाही. पण असं आमचं लिटरली असं होतं, की अरे तुझं कॉलेज, माझं कॉलेज. आम्ही एक स्पर्धा केल्या. आमच्या स्पर्धेतनं आमची मैत्री झाली आणि आज 2004-2003 चा प्रवास 2024-25 पर्यंत येतोय आणि आमची मैत्री अजूनही छान आहे, टिकून आहे आणि आज आम्ही जीवाभावाचे मित्र आहोत. त्याच्या सर्व सिनेमांमध्ये काम केलेलं आहे मी. मी एक सिनेमा डिरेक्ट केला. त्या सिनेमामध्येही प्रवीणला मी खूप छान आणि खूप चांगला रोल दिलेला आहे. म्हणजे मैत्री ही असं मित्रांमुळे खूप आयुष्य आपलं सुखरही होतं. पण तिथून प्रवास पुढे चालू असताना मग आम्ही पहिली फिल्म केली रेगे, 1000ची नोट. तिथूनचा माझा प्रवास होता. रेगेमध्ये सर्वात ते फेमस झालेलं गाणं होतं जरा जपून दांडा धर. त्या चित्रपटामुळे माझी ओळख झाली, की अरे हा कोण नट आहे, हा कोण नट आहे. मग अरे हा पुण्यात राहतो, देवेंद्र गायकवाड. मग तिथून वेगवेगळे सिनेमे येऊ लागले. 2018 साली मुळशी पॅटर्न आला आणि आमचं नाव पूर्ण महाराष्ट्रात कळलं. मग त्याच्यानंतर हंबीरराव आला, मुळशी पॅटर्न आला. अनेक सिनेमे म्हणजे इतके सिनेमे आले, की हायवे केला, देऊळबंद केला, जाऊन त्यांना बाळासाहेब केला. खूप सिनेमांमध्ये काम केलं आणि मग लक्षात आलं, की नंतर की येस आपल्याला ह्याच्यामध्ये काहीतरी ओळख मिळते आहे, खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे, लोकं आपल्याकडे येतात. पण मी कॉलेजमध्ये असल्यापासून दिग्दर्शन केलं होतं, लिखाण केलं होतं, एकांकिका लिहिल्या होत्या, डिरेक्ट केल्या होत्या, ॲक्टिंग केलं होतं. ते दिग्दर्शनाचं कुठेतरी एक खूळ माझ्या डोक्यात होतं, की नाही आपल्याला आपली स्वतःची फिल्म करायची. मग खूप दिवस, खूप वर्ष डोक्यात होतं, की आपल्याला स्वतःची फिल्म करायची. ती लिहिली. त्यावेळेला लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊनच्या आधी माझा सिनेमा येणं अपेक्षित होतं. पण लॉकडाऊनमध्ये संपूर्ण जगच बंद होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती. मग त्याच्यात तो काय करायचं? तर त्या लॉकडाऊनचा सगळ्यात चांगला उपयोग मी माझ्यासाठी करून घेतला, की तिथे सिनेमा खूप स्ट्राँगली लिहिला. सिनेमा खूप स्ट्राँगली लिहून झाला होता. चौक सिनेमा. तो चौक सिनेमा मी नंतर लॉकडाऊन संपल्यावरती मागच्या वर्षी तो मी शूट करून रिलीज केला. तिथपर्यंतचा माझा प्रवास होता, की आपण ठरवलेल्या गोष्टी आपल्याला स्ट्रगल हा आयुष्यभर आहे, निरंतर प्रवास आहे. म्हणजे उद्या काय करायचं तेही माहीत नसतं आमच्या फील्डमध्ये. उद्या आपल्याकडे काम असेल का हेही आम्हाला माहीत नाही. पण आम्ही खचून जाणार नाही. आम्ही करत राहणार. ताठमानेनं प्रयत्न करत राहणार. कष्ट करायची जोवर जिद्द आहे, जोवर तयारी आहे, तोवर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. आज एक फिल्म आली, दुसऱ्या फिल्मवरती काम चालू आहे, तिसऱ्या फिल्मवरती काम चालू आहे. आता डिसेंबरमध्ये 2024च्या डिसेंबर, 2025 जानेवारीच्या सुरुवातीला नवीन सिनेमाचं शूटिंग सुरू होईल. तो सिनेमा करणार, दुसरा सिनेमा करणार. पण आता थांबणार नाही. आता फक्त पुढं जात राहणार. कोणीही खचून न जाता, आत्मविश्वास न असा डगमगता आपण जर का आपल्या उद्दिष्टावरती फोकस ठेवला ना, तर नक्की आणि नक्की यश तुम्हाला मिळणारच आहे. तुमच्यासाठी तो कोणीतरी वाट बघतंय, पण फक्त तुम्ही करता आलं पाहिजे. तुम्हाला ते करता आलं पाहिजे. म्हणजे कोणीतरी तुमच्यासाठी काहीतरी करतंय, ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही कधीही मागे हटला नाही पाहिजे. तुमचे निरंतर प्रवास, निरंतर स्ट्रगल, निरंतर कष्ट हे चालूच राहिले पाहिजेत. त्याशिवाय तुम्हाला काहीही मिळणार नाही. म्हणजे आजही आम्ही तेच करतो आहोत. सगळे मित्र मिळून जमतो.
सगळ्यांच्या सुखदुःखात भाग घेतो. तुझं काय चाललं आहे, माझं काय चाललं आहे, म्हणजे पॉझिटिव्हली विचारांची देवाणघेवाण होते. एकमेकांना खूप जपून आणि असं सांभाळून आम्ही घेतो. तू म्हणजे कोणाच्या आयुष्यात जर काही चुकत असेल, हे असेल, तर बोलवून सांगतो. मला पण लोकं बोलवून समोरनं सांगतात, की "अरे असं नाही, असं कर. आता असा सिनेमा झाला, आता पुढचा सिनेमा असा कर." मित्र वगैरे सगळे पाहिजेत, घरचे पाहिजेत. ज्यावेळेला चौक सिनेमा केला, आता माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं, की "तुला पाहिजे ते कर आयुष्यात, पण तू खचून जाऊ नको. म्हणजे तुझ्याकडं काहीतरी आहे, तू करत राहा." आयुष्यात पहिला सिनेमा केला चौक 2023 आणि लिटरली तो सिनेमा बघायला माझे वडील नव्हते. तेव्हा मला जेव्हा जितकं वाईट वाटलं, ते परत आता मला माहीत नाही काय आहे किंवा काय. जेवढा मी लो फील केलं होतं, की माझं माझं यश बघायला माझे वडीलच बरोबर नव्हते, की ज्यांनी मला आजपर्यंत सांगितलं होतं, की "नाही, तू करत राहा, तू चांगलं करतोयस." माझ्या प्रत्येक म्हणजे चांगल्या वाईट प्रसंगात माझ्या घरचे माझ्याबरोबर उभे होते. पण जेव्हा माझ्या फिल्मचा प्रीमियर होता, तेव्हा माझ्याबरोबर माझे वडील नव्हते. माझी आई होती, माझी वाईफ होती, माझं सगळं कुटुंब होतं, पण माझे वडील नव्हते. पण मी म्हटलं आता काय आहे, नियतीने आपल्यासमोर हे उभं केलं आहे. मी तो माझा पहिला सिनेमा वडिलांना डेडिकेट केला आणि परत मी कामाला लागलो. काम कोणालाही चुकलं नाही, स्ट्रगल कोणालाही चुकला नाही. आता आधीचा दया आणि आत्ताचा दया ह्याच्यात खूप फरक आहे. म्हणजे आधी मी आयुष्यात खूप टाईमपास केला आहे, पण ती त्या वेळची सिच्युएशन होती. म्हणजे जेव्हा कॉलेजमध्ये असताना सगळी मुलं जे करतात तेच आम्ही केलं. त्याच्यातनं एकांकिका करत असताना, नाटकात काम करत असताना आयुष्यात मात्र सिरियस घेतलं. काय करता येईल, चांगलं करता येईल ते घेतलं. आपल्याला काय खदखद होती आहे, ते बाहेर काढण्याचं आमच्याकडे माध्यम आहे. सिनेमा आहे, नाटक आहे, आम्ही ते करतो आहोत. म्हणजे उत्तेजनार्थ अभिनय मिळवलेला देवेंद्र गायकवाड, नंतर पुरुषोत्तम करंडकमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता देवेंद्र गायकवाड आणि आत्ताच फिल्मफेअर डेब्यू डिरेक्टर देवेंद्र गायकवाड. एवढा प्रवास आहे आणि तो फक्त आणि फक्त रसिक प्रेक्षकांमुळे मिळालेला आहे. आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल जोश टॉक्सचे पण मनापासून आभार. काम करत राहा, आनंद मिळवत राहा. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.